नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण मस्तपैकी कैरीचं लोणचं बघूया आणि ते सुद्धा इन्स्टंट. तर इथे बघा मी 4-5 आंबे घेतले आहेत आणि हा सगळ्यात मोठा आंबा आहे ना, हा हापूसचा आहे आणि तुम्हाला आतून हा ना पिवळा दिसेल. पण हापूस आंबा पिवळा जरी दिसला ना तरी खूप आंबट असतो, कारण तो पूर्ण परिपक्व पिकत नाही ना तोपर्यंत हापूससारखा आंबट आंबा कुठच्याच जातीचा नाही. तर मी इथे असा जो कट करते ना तर कसं वाटतं की पिवळा झाला आहे, गोड असेल तर नाही. कारण आपण पिवळा झालेला पिक्का आंबा जरी कट केला थोडा हिरवट ना तरी सुद्धा तो खूप आंबट लागतो. तर इथे आणि 2-4 मी छोटे आंबे घेतलेले, तर त्यांना बघा बारीक बारीक कट केलं आहे मी. आणि या स्टेजला मी काय करणार आहे, 10 मिनटासाठी फक्त मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे, कारण आपल्याला इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे आणि लगेचच 2-3 दिवसात खाऊन संपवायचे. हे असं लावून ठेवायचं आपण 10 मिनटं मस्तपैकी फोडींना. आणि आता आपण तेल गरम करूया. तर इथे बघा मी तेल गरम करत ठेवलं आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक फोडी करायच्या असतील तर करू शकता, कारण त्या खायला पण पटकन मुलांना आवडतात छोट्या छोट्या खायला. तिथे मी तेल असं चांगलं बघा वाफ येते गरम करून ठेवलं आहे, कारण आपल्याला एवढ्या गरम तेलात काहीच टाकायचं नाही आहे, करपणार ते. आणि इथे मला थोडंसं त्याच्यात घरचा मसाला पाहिजे, म्हणून मी बडीशेप आणि थोडीशी मेथी, कारण आपलं लोणचं पण खूप थोडंसंच आहे ना, म्हणून नुसतं असं लाईटली गरम करून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही, करपवायचं पण नाही. आता मी बघा ह्याच्यात तेलामध्ये ना मोहरी टाकली, तर माझी मोहरी तडतडली नाही, कारण थोडं जास्तच थंड झालं ते तेल. तर आता मी इथे गॅस पेटवणार आणि पहिलं मोहरीला तडतडून घेणार, कारण मोहरी जर तडतडली नाही ना तर तिला असा जो एक खमंगपणाचा वास येतो तो येणार नाही. मग मी ते तडतडवून घेतलं आणि इथे आपण मेथी आणि बडीशेप भाजलेली ती थोडीशी अशी जाडसर खरखरीत, एवढंसं तर काही मिक्सरला लागणार नव्हतं, म्हणून मी खलबत्त्यात बघा असं जाडसर फिरवून घेतलं. आता ह्या स्टेजला मी मोहरीमध्ये हिंग टाकला आणि मोहरीची डाळ टाकली आणि छान, म्हणजे बघा अजून पण बुडबुड येत आहेत, म्हणजे फार काही तेल थंड झालं नाही आहे, पण एवढं पाहिजे, एकदम वाफा येणार नको, नाहीतर मग करपणार आपली फोडणी. आणि इथे जी आपली मेथी आणि बडीशेपची पावडर आहे ना ती पण मी टाकून घेतली थोडी. आणि आता खूप थंड झालं. आता या स्टेजला बघा मी मसाला टाकणार, तर अजिबात तेवढेसे बुडबुडे येणार नाहीत, कारण तेल आता आपलं थंड झालं आहे. नाहीतर मग आपला हा जो मसाला टाकला आहे ना आपण बेडगी मिरचीचा, तर तो करपणार. म्हणून या स्टेजला टाकायचं आणि तेल थोडं कोमट किंवा थंड झाल्यावरच ओतायचं. लोणचं साठवणीचं असू दे की इन्स्टंट असू दे, तेल थंड करूनच टाकायचं. तर इथे मी ती सगळी फोडणी ह्या लोणच्यावर ओतली आहे आणि मस्तपैकी इतका वास छान सुटला आहे ना, एकदम खमंग हिंगाचा वास येतोय, त्याच्यामुळे खमंग लोणचं झालं आहे आपलं. आणि हे मी हार्डली 2-3 दिवसात माझी मुलं संपवणार आहेत. आणि मग पुन्हा मी 2-3 आंब्यांचं कैऱ्यांचं लोणचं बनवणार आहे, कारण आमच्या मुलांना असंच करकरीत आणि कडक लोणचं आवडतं. तर इथे आपलं कैरीचं लोणचं तयार झालं आहे.